Thank you, sir. Yes, over to Gumbox. हॅलो. थँक्यू सो मच. सुंदर असं समालोचन आपण ऐकलं. बरंचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलं. थँक्यू सो मच समीर यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकला. आमचे भागेश मात्रे सकाळपासूनच या स्पर्धेमध्ये ते जोडलेले आहेत. त्यांचं देखील आपण आवाज ऐकतो. आणि योगी पाटील मॉर्निंगला जरूर आपल्यासोबत पुन्हा जॉईन होतील. गेम ऑन. पहिलाच बॉल प्रचंड वेगानं होता. डायरेक्ट हिटची गरज आहे, तो देखील तिथे पाहायला मिळाला. विकेटची जरूर संभावना होती. ऋतिकेत पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. बंटी पाटील सोबत अक्षय पाटील आले सलामीला. दिनेशरून कुकसे. सध्या पूर्ण संघ कदाचित अवेलेबल नसावा. एकता ट्रॉफी सुरू आहे, तिथे देखील त्यांची चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्याचंच कारण की आणि एकत्र संघ खेळतात दोन्ही टीम, म्हणून आता खेळाडू डिवाइस झाले असावे. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुपर बॉलिंग, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला चांगल्या टप्प्यावरती विकेट टू विकेट. रितिकनं पहिल्या देखील षटकामध्ये पहिल्याच मॅचमध्ये इम्प्रेस त्यानं केलं. आणि आता देखील बघतो आपण ऋतिकची अप्रतिम आणि सुंदर अशी बॉलिंग, चांगली लेंथ आहे, चांगला टप्पा आहे. व्हेरिएशन खूप महत्त्वाचं असतं आणि तो व्हेरिएशन आपण पाहतो मैदानाच्या मध्ये सध्या तरी या पहिल्या इनिंगमध्ये ऋतिककडनं. बंटी पाटीलचा मोठा संघर्ष सुरू आहे रन्स बनवण्याकरिता. नेक्स्ट बॉल. समोर ड्राईव्ह केलेला विषयमध्ये फटका डीपमध्ये प्रोटेक्शन तिथं आहे. बलवंत आहेत डावीकडनं एक सिंगलच मिळेल. पहिली धाव आता आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते. दिनेश कुकसे टीमची. रन्स 1. षटक क्रमांक मार्गस्थ असताना पाहतो आपण. पहिलं पॉवर प्लेचं 5-5 ओव्हरची प्रत्येकी मॅच होते. हा प्लस पॉइंट आहे. षटकामध्ये कपात कुठल्या प्रकारची नाहीये. यावेळेचा फटका ऑन साइडला उडवला. डीप मध्ये बघतो आपण, कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीत. रन्स इकडनं चांगला मिळतील. चेंडू चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षयच्या बॅटमधून हा पहिला चौकार. सुंदर होता शॉट. पॉवर प्ले सुरू आहे. पहिल्या P1 मध्ये आक्रमक काही शॉट खेळणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न सुरू झालेला आता बघतो आपण अक्षय पाटीलचा. इकडनं मेल विकेट परतावा लागेल. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. भरपूर शपथ झालं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न यश लागून चेंडू बघतो आपण विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला धक्का लागत असताना दिनेश कुकसेला. बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. प्रेमचा चेंडूना बॅटचा संपर्क बघतो आपण, अजिबात नाहीये. पहिलं षटक अप्रतिम राहिलं. पहिलं षटक राहिलं जे जेटुंग क्रिकेट संघ देवरुंगचं. ज्या अनुषंगाने बघतो आपण पहिल्या षटकामध्ये फक्त एकच चौकार अक्षयच्या बॅटमधून आलाय. रन एकूण बघतो आपण झालेला 5 धावा धावपलकावरती आणि एक विकेट देखील इकडे गेलेला आहे.
तर शशिकांत केने यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. विकेट अकिटला 2000चं बक्षीस, ऐवजेलला 500चं इनाम असेल. यावेळेस बघतो आपण चांगला होता चेंडू, लेन देखील चांगली, डेरेक हिटचा प्रयत्न होता. कदाचित डेरेक हिट जरासा अंपायरनं विचार केला असता. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एका धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या जर 1 पुढे. पीसे संघ आजच्या शेवटच्या मॅचमध्ये देखील खेळ. बघूया कुठला संघ क्वालिफाय होतोय आजच्या दिवसामध्ये. सुपर 4 मध्ये 8 टीम आजच्या या शेड्यूल मध्ये खेळल्या. उद्या देखील 8 टीम खेळतील. आकाश ऑन साइडला फटका, डीप मध्ये बघतो आपण. प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंगच्या अपेक्षा चांगली फिल्डिंग देखील झालेली आहे. मध्ये चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 2 धावा आणि अजून काही रन्स. कदाचित चौकार मिळेल की काय. डीप मध्ये फिल्डर पोहोचलाय फायनली, मात्र चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकूण या धावा मिळतील 2 धावून घेतलेला आणि 4 ओव्हरथ्रोच्या. हा सिक्सर, धावून पळून सिक्सर. या एक्स्ट्राच्या धावा जरूर उपयोगी येतील. पुन्हा पूल करायचं होतं. टायमिंग एवढं सुंदर नाही. यस होता बॉलर चेंडूपर्यंत पोहोचलाय. तदवर प्रेमला मित एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे. स्कोर बोर्ड 13 या आकड्यावरती. 13 रन्स इन बोर्ड. 13 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटक क्रमांक बघतो आपण. मार्गचा सण दुसरा आकाश पाटील. 5-5 ओव्हरची मॅच. तेरा धावा धावपलकावरती आहेत. रजनी क्रिकेट म्हटलं की एक वेगळीच मजा आहे. रजनी क्रिकेट प्रत्येक खेळाडू आवर्जून आपलं 100% कमिटमेंट देत असतं. ओद विकेटना अगोदरच खेळले. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. प्रेम देखील मोठा संघर्ष करतोय या मॅचमध्ये. त्याच्यासोबत बंटीचा देखील मोठा संघर्ष आहे. बंटीने आतापर्यंत 5 बॉल खेळलेले आहेत, त्याने एकच धाव केलेली आहे. आणि रन्स जर आपण बघितला तर ते आहेत स्कोर बोर्डवरती फक्त 13. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 13 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. पुन्हा एकदा आकाश. मिसामिंग शॉट. जेलची संधी तिकडे आहेत. ललेश उपस्थित, चूक होणार नाहीये. फायनली बंटी देखील मैदानाच्या बाहेर खेळाडू बाद. नवीन बॅटर करण. रन सेकून झालेला स्कोर बोर्डवरती 13 धावा. पूर्ण संघ देखील इकडे अवेलेबल नाहीये सध्या. बघतो आपण कुकसेचा फोल्टॉसे समोर. विशेप मध्ये फटका ड्राईव्ह केलेला आहे. बलवंत इकडे उपस्थित आहे. धाव मात्र मिळेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 पुढे. 2 ओव्हरचा काही संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स जे आहेत त्या मात्र झालेला स्कोर बोर्डवरती 14 धावा. चला आर्यप गाई करा. जास्त आपल्याला एकत्र यायचं नाहीये. 2 ओव्हरच्या अखेरीस 14 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना धनेश्वरन कुकसे.
भावेश केने बॉलिंग मार्कवरती बाकफळ झोन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग. धावीत मेल एक सिंगल आणि एका धावीच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर बोर्ड 15 वरती. 15 रन्स इन अ बोट. भावेश केने बॉलिंग मार्कवरती या थर्ड ओव्हर मध्ये. नेक्स्ट बॉल. आकू टप्पाचा जरूर होता, फॉलो केला होता बॅटरना, मात्र नो बॉल आहे. खराब आहे चेंडू. रन्स देखील इकडनं बघतो आपण मिळते. एक एक्स्ट्रा येणारा चेंडू फ्रीटचा असेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वरती. 16 रन्स इन अ बोट. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 प्लस जाणं गरजेचं असेल. मग सध्या तरी बघतो आपण बॉलिंग खूप चांगली पाहायला मिळते आपल्याला देवरुंग टीम कडनं. नेक्स्ट बॉल. केने ओव्हर द विकेट ना. दरम्यान समोर ड्राईव्ह केलेला आहे. डेरेक हिटचा प्रयत्न देखील नाही. बॅकअपसाठी खेळाडूने मगाशी जरूर डेरेक हिट केला आकाशनं, तेव्हा मिळाला 4 आणि तोच आता प्रयत्न ललिशनं देखील इकडनं केला नाहीये. त्याला माहिती आहे की आता इकडनं गरज नाहीये सध्या तरी. थर्ड अंपायर हवाय. अच्छा विकेटच्या बाहेर चेंडू. थर्ड अंपायर थ्रो साठी. ओके येस. चला तिसरे पंच आपण जा मैदानाच्या मध्ये लगेचच. इकडनंच आपण वॉलरूम मध्ये चेक केलं तरी चालेल. अंपायर्स मॅच आपण ऑन करू. ओ द विकेट ना. खराब आहे चेंडू. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये तिकडे फिल्डर पोहोचलाय. तिकडे बघतो आपण चांगला प्रयत्न चेंडू कव्हर करत असताना आकाश चेंडू चुसून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. लॉंग ऑन मिड विकेट. स्क्वेअर लेगला सिक्सर मारणं या मैदानावरती एवढं सोपं नाहीये. मोठी कसरत करावी लागेल. प्रॉपर टायमिंग झालं तरच चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठं ग्राउंड आहे. 2 धावीच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वरती. 19 रन्स इन अ बोट. 19 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार पुन्हा एकदा भावेश. ओ द विकेट ना. पुन्हा खराब आहे चेंडू. भीमर चेंडू संघाला बीमार करेल असं म्हणू शकतो आपण. भीमर आहे. रन्स देखील चांगला मिळतील. पूर्णच्या पूर्ण 5 हा पंजा. संख्या जाऊन पोहोचली एकूण स्कोर बोर्ड 24 वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा बघतो आपण फुल टॉस ऑन साइडला खेळले. फ्रीटचा बॉल आहे. तिकडे डीप मध्ये फिल्डर आहे. झेल जरूर पकडला गेला. चेंडू चोचून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल आणि वेगानं या 2 धावा इकडनं कंप्लीट झालेल्या आहेत. यस चेक करायचंय. हाईट यस बीमार आहे की नाही ते आता पुन्हा आपण बघूया. तिसरे पंच जरूर बघतील वॉलरूम मधून आणि आपल्यापर्यंत लगेचच निर्णय पोहोचवतील. 2 धावा ते मिळणारच आहेत. 26 धावा स्कोर बोर्ड वरती. लीगल आहे चेंडू. सव्वीस धावा आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. षटक यावेळेस बघतो आपण मार्गस्थ असताना. तिसरं भावेश केनेचं मोठं षटक आहे. 2 नो बॉल त्याने हाताळलेले आहेत. त्याचंच कारण. नेक्स्ट बॉल. रिवर्स फटका प्रतिम लाजवाब शॉट. शॉट ऑफ द नाईट. काय फटका होता करण पाटीलचा. देखना रुबाबदार शॉट. सिक्सर.
करणला संधी मिळालेली या मॅच मध्ये आणि करण पाटीलनं आता आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. सुपर शॉट, शॉट ऑफ द नाईट तुम्हाला जरूर टेलिकास्टच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन्ही अँगल मध्ये काय शॉट होता, काय टायमिंग आहे. 16 धावा त्याच्या इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये संधी त्याला मिळालेली आहे. पूर्णच्या पूर्ण संघ अवेलेबल उपस्थित नाहीये. ज्या ज्या खेळाडूंना संधी मिळते त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 32 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 32 रन्स इन अ बोट. मोठं लांब लचक षटक आपण बघतो भावेश खेनेचा. नेक्स्ट बॉल. यावेळेचा पुन्हा एकदा फुल टॉस आहे. ऑन साइडला खेळले, तिकडे डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक सिंगल धाव घेतलेली आहे. पुन्हा आपण जाऊया फॉल रूम मध्ये आणि आता हा नो बॉल आहे. आता बॉलिंग करण्याकरिता ललेशला यावं लागेल. जो काही चेंडू शिल्लक आहे तो त्याला टाकावा लागेल. फ्रीडचा बॉल. रनसेट 34. ललेश पूर्णपणे फिट नाहीये तरी देखील त्याने एक चेंडू हाताळलेला आहे. एकूण षटकं संपलीत बघतो आपण. 3 ओव्हरचा खेळ संपलेला. 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स मात्र आपल्याला पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड वरती आहेत 34. परेश कडू देखील सध्या ऑनलाईन आमच्या सोबत जोडलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सध्या ते रात्री ऑनलाईनच असतात. 1 वाजो 2 वाजो किंवा 3 वाजो रात्रीचे किंवा मॉर्निंगचे 5 वाजो ते ऑल टाइम ऑनलाईन आहेत 12 नंतर. आणि ते सध्या आनंद घेत आहेत त्या स्पर्धेचा. रन्स एकूण आकाश झालेला आहे 34. मी मगाशी देखील तसं उल्लेख केला. 34 धावा आहेत. अजून येणारे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे इकडनं बघतो आपण इथनं अजून 10 ते 12 धावा जरी बनवल्या गेल्या तर 50+ धावसंख्या या नाईट फॉर्मॅटमध्ये चेस करणं एवढं इझी जाणार नाहीये. चला मॅच बॉल देखील इथे आलेला. थँक्यू सो मच. ऑडियन्स देखील मनापासून आभार. आकाशला पुन्हा कंटिन्यू केलेलं आहे या षटकामध्ये देवरुंग टीमनं. मागचं षटक 20 धावांचं राहिलं मोठं. तो षटक कंप्लीट करण्यासाठी दोघांना यावं लागलं. वेगवान चेंडू बोल्ट. काय चेंडू होता आकाशचा. करणला असं वाटलं की हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेरून जाईल की काय, मात्र इकडे बघतो आपण ऑफस्टिक उकाडलेली आहे. फलंदाज बाद. यस डीजे. नवीन बॅटर अखिलेश पाटील क्रमांक 5 वरती आलेले. वेळ मात्र जास्त झाली. आपले थोडं सहकार्य करा. नवीन जो बॅटर जाणारा असेल त्यांनी लगेचच रेडीच राहायचे डगआउट मध्ये. बराचसा वेळ आपण बघतोय कर्षित झालेला. आजची पहिलीच रात्र. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट. समोर पुन्हा एकदा झेलची संधी. तिकडे ललेश आहे, चूक होणार नाही. अजून एक विकेट. फलंदाज बाद.
लवकर पोहोचायचं लगेचच विकेटवरती. विकेट टू विकेट बॉलिंग बॅक टू बॅक 2 धक्के ऑन अ हॅट्रिक. आकाशनं खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे. त्याच्या दुसरा देखील षटकामध्ये त्याने इम्प्रेस केले होते. त्याने फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या. 22 षटक, तिसरं मोटर आले, त्याने 20 खर्च केला आणि आकाशनं आता बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. धावसंख्या आता थांबलेली 34 वरती. नवीन बॅटर्स क्रिश. वेगवान चेंडू आहे, लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचल्याकडून बघतो आपण 35 वरती. 35 रन्स इन बोर्ड, 35 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 14 षटक प्रगती पदावरती आहे. आजची पहिलीच रात्र आपल्याला पाहायला मिळते दिवस रात्र क्रिकेट टुर्नामेंट. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू होता फुलर लेनचा, येत असताना डॉट. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगला टप्पा आहे, चांगलं व्हेरिएशन आहे, विकेट टू विकेट बॉलिंग आहे आणि त्याचा बेनिफिट जरूर होत असताना या महत्वपूर्ण षटकामध्ये एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉल चलेले, त्याच्यानंतर धाव आलीच नाहीये. आकाश मिसामिंगे सिंगल तर वेगानं कंप्लीट केलेली आहे. सेकंडचा कॉल असेल का? मात्र तेवढी चांगली फिल्डिंग तिकडे करत असताना मनोज तिकडे पॉइंटला. धाव मेल एक सिंगल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 36 आकड्यावरती. 36 रन बोर्ड, 36 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू यावेळेचा बघतो आपण, हा देखील डॉट. आकाशने चांगली बॉलिंग केलेली आहे, विकेट टू विकेट बॉलिंग. स्कोरबोर्ड आता बघतो आपण थांब दिले 36 वरती धाव पलक. त्याचं कारण आकाशने केलेली बॉलिंग, त्याने केलेली वापसी पुन्हा एकदा षटकामध्ये. विकेट टू विकेट बॉल. सेप आउट झाले, ऑन साइडला फटकावे. टायमिंग पुन्हा एवढं सुंदर नाही. मिस टायमिंग, शॉट डाऊन द बॉल. रीती गोडे चूक होणार नाहीये फलंदाज बाद. तर 3 घेतल्या आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मागवती बॉलर ओमकार गोडी आलेत. भावेश ठालके क्रमांक 7 वरती आलेले आहेत. सगळ्यांनाच बॅटिंग मिळालेली या मॅच मध्ये आपण असं म्हणू शकतो कुकसेट टीमच्या खेळाडूंना. ओमकार लास्ट ओव्हर मध्ये वेगवान चेंडू, वेगवान फटका देखील डीप मध्ये. मनोज तिकडे बघतो आपण आणि नशिबाची साथ देखील. चेंडूच्या गतीमध्ये कमी झाली ती गती आणि त्याचाच फायदा देखील होत असताना असं वाटलं की चेंडू वेगानं स्लीपर कव्हरला बीट करून जाणार आहे. तर डावीकडनं बघतो आपण 2 मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण स्कोरबोर्ड 38 या आकड्यावरती स्कोरबोर्ड आहे. 40 प्लस जाण्याचा प्रयत्न जरूर. 45, 46 चांगली धावसंख्या म्हणू शकतो आपण. वेगवान चेंडू, व्हाईट यॉर्कर डॉट. ओमकारचा चांगला चेंडू आहे, चांगली लेंथ आहे, चांगला टप्पा आहे. राऊंड विकेट न विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना या महत्वपूर्ण षटकामध्ये क्वालिटी बॉलिंग. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेट ना. अजून एक चांगला चेंडू आहे, अजून एक डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग. मोठे फटके सध्या तरी या दक्षिण क्रिकेटमध्ये आपल्याला भरपूर कमी पाहायला मिळतात. त्याचं कारण टायमिंग खूप गरजेचं आहे. खास करून मिड विकेट लॉंग ऑनला स्क्वेअर लेगला सिक्सर मारणं एवढं सोपं नाहीये. नेक्स्ट बॉल.
वेगवान आहे चेंडू. लाईन अंपायर जरूर बघतील. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 39 वरती. 39. 39 धावा पलकावरती आहेत. लास्ट ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. ओमकार राऊंड विकेटनं. पुन्हा ड्राईव्ह केलेला ऑन साईड लावून फटका डीप मध्ये आहे. प्रोटेक्शन सेकंडचा असेल कॉल. तिकडे वेगाने बघूया आपण. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय. मात्र धावा मिळणार आहेत या 2च. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 41. 41 धावा. अजूनही बघतो आपण चेंडू शिल्लक आहे 2. शेवटचे 2 टू गो. इकडनं एखादा मोठा फटका येणारा 2 बॉलवरती 4 ते 5 धावा. 40, 45, 46 धावसंख्या चांगली म्हणू शकतो. राऊंड विकेट ना. चांगला चेंडू आहे. विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. यंगस्टर आहेत आणि या मोठा क्रिकेट टुर्नामेंटमध्ये डायरेक्ट त्यांना एखादी संधी मिळते. सोपं नसेल कारण का ओमकारकडे चांगला अनुभव, चांगला तो बॉलर आहे. विकेट टू विकेट त्याची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 1 टू गो. लास्ट बॉल फर्स्ट इनिंगचा. पुन्हा ड्राईव्ह केलेला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन सेकंडचा कॉल जरूर असेल. फिल्डिंग तर चांगली केलेली आहे. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. पहिल्या डावाचा खेळ इकडनं संपला आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना धनेश्वरन कुकचे टीम एकूण रन्स केलेले आहेत 43 आणि 44चं टार्गेट असेल या मॅचमध्ये हा सामना जिंकण्याकरिता देवरुंग टीमला. तर पुन्हा नक्कीच आम्ही ब्रेक घेतो. मध्ये तुम्ही ब्रेक अजिबात घेऊच नका. जशीवर पुन्हा मॅच सुरू पुन्हा एकदा असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये सोबत आमचे मित्र भागेश म्हात्रे.
सर आपण लगेचच मॅचला करूया. मी पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय जेणेकरून शेड्यूल प्रत्येकी समालोचकाचा जो आहे तो बिझी आहे. आमचे स्कोरर देखील कंटिन्यू बिझी आहेत कारण का क्रिकेट सीझन आहे. त्या अनुषंगानं डे नाईट आमचे भागेश मात्रे मॉर्निंग पासूनच आमच्या सोबत आहेत. आज आमचे समीर ठाकरे आमच्या सोबत जॉईंट होते. चला आपण लगेचच मॅचला करूया सुरुवात. बॉलिंग मार्कवरती बॉलर कोण आहेत? कुणाल पाटील. बलवंत पहिलाच बॉल दलवीच्या बॅट मधून फटका चांगला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बलवंत आल्या आक्रमणाला सुरुवात केलेली सिक्सर. बॉल द्या प्लीज. तो चेंडू द्या. थँक्यू सो मच दादा. सिक्सरना आघात झालेल्या मैदानात बघतो आपण. कुणालवरती हल्ला बॉल केलेला आहे बलवंतनं. टार्गेट 44 चे आणि सुरुवात बलवंतने आपल्या अंदाजामध्ये केलेली. यासाठी बलवंतला जाणलं जातं आक्रमकतेची शेळी. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. चेंडू वेगाने चालला पॉइंटच्या दिशेनं. तेवढाच वेगाने तिकडे फिल्डर देखील पोहोचला. चेंडू शिवून फेक करेपर्यंत 2 धावा सेकंड झालेली आहे कंप्लीट. धावा मात्र 2 मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोरबोर्ड 8 या आकड्यावरती आहे. 44 धावा या मॅच मध्ये विजयाकरिता बनवायच्या आहेत. चांगला चेंडू बोल्ट क्विक रिप्लाय दिलेल्या करांना. जरूर आक्रमण केला होता मैदानाच्या मध्ये बलवंतनं. आता बलवंतला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. कुणालचा रिप्लाय. पहिला धक्का देवरुंगला. वेगवान चेंडू होता. त्याला देखील वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काय चेंडू पाहायला मिळाला. काय गती आहे. अप्रतिम चेंडू. यंगस्टर आहे त्याला संधी मिळालेली आहे. पूर्णच्या पूर्ण संघ अवेलेबल नाही आहे कुकसेचा. मात्र ज्या खेळाडूंना संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल. समोर मोठा संघ आहे देवरुंग. त्यांच्या अगेन्स्ट जरूर प्रयत्न असतील. हरीश पाटील न्यू मॅन इन. टार्गेट या मॅच मध्ये 44 चे. रन ऐकून बघतो आपण दिलेत 8. पहिलं P1 षटक मार्गस्थ असताना हरीश पाटील न्यू मॅन इन क्रमांक 3 वरती 1 डाऊन पोझिशनला. षटकातील पुढील चेंडू. फटका चांगला आहे. टर्न केला फटका. डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाही. चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरेशने हल्ला बॉल केला. आल्या चौकार. मदतीने संघाचे धावसंख्या वेगाने चाललेले पुढे. 12 धावा पॉवर प्ले सुरू आहे. पहिल्या P1 मध्ये जरूर समाचार घेतला तो कुणालचा. रिवर्स खेळले. तेवढा चांगला झेल. काय झेल पकडला पॉइंटला. सुंदर झेल आपल्याला पाहायला मला अक्षय पाटील कडनं. दुसरा धक्का लागत असताना देवरुंगला. सिनियर आकाश पाटील नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती खेळण्याकरिता.
12 धावा जरूर खर्च केल्यात, मात्र 2 महत्वाचे विकेट घेतलेले आहेत. बलवंत दळवी आणि हरेश पाटील दोन चांगले फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. मनोज गोडीला अजूनही बघतो आपण संधी मिळाली नाहीये. आकाश नुकताच आला मैदानामध्ये. रन्स एकूण 12. कुणाल हा देखील फटका वेध. झेलची संधी महत्वपूर्ण. किती जण झेल घेत आहेत, किती जण घेतील फायनली बघतो आपण. 3 जण मिळून ते आले, तिघांनी मिळून झेल पकडला. फर्स्ट सेकंड थर्ड 0 वरती बाद आकाश पाटील. जणू काय लगानची जी मॅच चालू आहे असं आपण बघू शकाल. क्या बात, क्या बात. फर्स्ट सेकंड थर्ड. प्रेमनं मात्र हार मानलीच नाही. प्रेम अगोदरपासूनच धावून गेला होता. हा झेलच माझा आहे. आजूबाजूला 3 जण होते, मात्र फायनली झेल पकडलेला आहे. ऋतिक गोडे न्यू मॅन इन. क्रमांक 5 वरती आलेला आहे. जरूर धावा खर्च केला 12. कुणालला मात्र महत्वपूर्ण 3 विकेट. बलवंतची विकेट, हरेशची विकेट आणि आकाश पाटीलची विकेट. महत्वपूर्ण 3 विकेट्स गेलेल्या आहेत. कुणाल यंगस्टर आहे, नवोदित खेळाडू आहे, त्याला संधी मिळालेली आहे. त्यांनी पुरेपूर संधीचं सोनं देखील केलेलं या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवरती बॉलर करण पाटील. करणनं जरूर एक चांगला सिक्सर लगावला होता. काय फटका होता, आजच्या रात्रीतील सगळ्यात चांगला फटका आपण त्यांना म्हणू शकतो. तोच करण आता बॉलिंग मार्कवरती. विकेट्स ज्या आहेत त्या महत्वपूर्ण 3 गेल्या. ऋतिक गोडे सोबत आपण बघतो मनोज गोडे. या दोघांना थांबावं लागेल. इकडनं अजून एखादी विकेट जर घेतली गेली तर दबाव बनू शकेल टीम देवरुंग वरती. करण राऊंड विकेट. यावेळेचा हा चेंडू जरूर पुन्हा टाकावा लागेल. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. उमेश केने एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचल्या 13 वरती. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरा षटकाळा खेळ इथनं बघतो आपण सुरुवात झालेली आहे. चर्चा ऋतिक आणि मनोज करतायत की एक्झॅक्टली हा सामना पुढे कसा घेऊन जायचंय. थांबावं लागेल, संयमाने क्रिकेट खेळावं लागेल. तसाच काय प्रयत्न होईल का या महत्वपूर्ण मॅच मध्ये. राऊंड विकेट ना व्हाईट बॉल. कॉल आपल्याला पाहायला मिळतोय उमेश केने सरांचा. अपील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर स्ट्रॉंग अपील. अंपायर सहमत नाहीत. अंपायर आपण जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावरती ठामपणे. सुंदर आणि चांगली अशी अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते उमेश केने सरांच्या माध्यमातून. जरूर अपील होती. प्रेम कॉन्फिडेंटली अपील करत होते. अक्षरशः स्क्वेअरलेगच्या अंपायरकडे देखील ते पोहोचले की फलंदाज बाद आहेत. मात्र चांगला निर्णय अंपायरचा. पूल करायचं होतं. टायमिंग एवढं सुंदर नाहीये. डेरेकिटचा प्रयत्न देखील, मात्र धावीतनं एक रिस्की चिके सिंगल कंप्लीट केलेली आहे. आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वरती. 44चं टार्गेट आहे. मॅच क्लोज जरूर जाईल. धनेश खोकसे देखील जरूर प्रयत्न करेल. या मॅच मध्ये शेवटपर्यंत सामना घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेट. फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली, टर्न केली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. रन्स देखील चांगला मिळतील चौकार.
चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या 19, 19 रन्स इन अ बोट. 19 धावा स्कोर बोर्ड वरती. ऋतिककडे चांगला टॅलेंट आहे. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, फटका देखील चांगला, टॉपच लागून चेंडू चाललेला वेगानं, हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. करतायत तिकडे बघता आपण अक्षय देखील सांगतोय, मग तो बॉलरला जे करायचं तेच तो करतोय. चर्चा पुन्हा झालेली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आल्याच्या नंतर. चला प्लीज जारी अप. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 23. 23 धावा. फिल्डिंग मध्ये काहीशे बदल, चेंजेस सुरू आहेत वारंवार. ऋतिकची बॅटिंग चांगली होते. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेटनं रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑप्स्टिकच्या भरपूर बाहेर आहे. येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोर बोर्ड 24. 24 धावा आहेत. 20 धाव्यांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये विजयाकरिता. जेजुटुंदो क्रिकेट संघ देवरुंगला टार्गेट मॅच मध्ये 44चं. षटकातील पुढील चेंडू अजून एक यावेळेचा बघतो आपण चांगला चेंडू. आमचे सुधाकर शेठ पाटील सध्या तरी प्रियांशीचा आज वाढदिवस देखील आहे आणि आमचे सुधाकर भाऊ ऑनलाईन आमच्या सोबत जोडलेत. सुधाकर भाऊ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा फटका हवेत खेळले जरूर. तिकडे डीप मध्ये फिल्डर त्यांचा जजमेंट चुकणार नाहीये. परतावा लागेल ऋतिकला मैदानाच्या बाहेर. मॅच अजूनही ऑन आहे. या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. फलंदाज बाद. धावसंख्या एकूण स्कोर वरती 24 आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. प्रेमला अशी सवय विसरण्याची, तो सातत्याने विचारत असतो रन्स किती झालेले आहेत. हरकत नाही, खूप वर्षाच्या नंतर त्यांची आमची देखील भेट होती. अजूनही 20 धावेची गरज आहे. 24 धावा स्कोर वरती आहेत. करणचा चांगला कमबॅक आणि नवीन बॅटर ललेश क्रमांक 6 वरती. राऊंड विकेट ना चांगला चेंडू, बोल्ट, फलंदाज बाद. आणि या मॅच मध्ये जरूर गणेश स्पोर्ट्स कुकसे देखील कंबर कसणारे. मॅच मध्ये 20ची अजूनही गरज आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि बघतो आपण येणारे आता चेंडू शिल्लक आहेत 18 बॉल मध्ये दादा बनवायचे आहेत 20. भावेश चलेत नवीन बॅटर. आणि बॉडी लँग्वेजच्या हिशोबात त्यांनी आक्रमण केला तर जरूर काही मोठे फटके. 20 धावा ज्या दिलेल्या आहेत त्याच धावा आता त्याला बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने आता त्याचे प्रयत्न असतील.
चला घ्या गती घ्या कुकसेवाले, प्लीज इकडनं अजून आम्हाला एक सामना कव्हर करायचा आहे, थोडी सहकार्य करा. आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायची, अधिकचा वेळ घेऊ नका. 18 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावेची गरज आहे. बॉलिंग मागवती बॉलर बंटी पाटील. सध्या बबलू तिकडे बिझी, बंटी इकडे पाठवलेला आहे त्यांनी. मनोज अर्धा विकेट चेंडू, यावेळेचा हा फटका ऑन साइडला खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. धाव मात्र एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे 22 क्रमांक 7 वरती आलेला आहे. एकूण धावा आहेत 25. अजून या मॅच मध्ये बनवायचे आहेत 19 धावा. चेंडू शिल्लक 17 रन्स करायचे आहेत 19. मॅच क्लोज जाईल, जरूर प्रयत्न असतील कुकसेचे. कमी केली गती, बॅकपुला जाऊन कट केलेल्या पॉइंटला चांगली फिल्डिंग, डेरेकिटचा प्रयत्न, वेगानं धाव कंप्लीट केलेली आहे. मनोज घोडे तेवढाच वेगानं तो धावून गेला. दरम्यान मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 26 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. जरूर प्रयत्न सुरू आहे त्या मॅच मध्ये. कुकसे संघ देखील प्रयत्न करतो शेवटपर्यंत त्यांना सामना घेऊन जायचा. चांगला चेंडू खोदून काढला, धाव मिळणार आहे. डॉट बॉल, व्हेरी गुड बॉलिंग. चांगला कमबॅक सुरू आहे मैदानामध्ये. 44चं टार्गेट असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 आल्या, तरी देखील प्रयत्न अजूनही सुरू आहेत. वेगवान चेंडू, अपील स्ट्रॉंग, प्रत्येकी बॉल वरती कुकसे संघ अपील करतोय. येत असताना अजून एक डॉट बॉल, इक्वेशन वेगळं पाहायला मिळेल. 14 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये विजयाकरिता 18 धावेची गरज आहे. 14-18चं इक्वेशन आहे. मी मगाशी सांगितलं एवढं इझिली हा सामना कुकसे संघ देणार नाही. आणि आता बघतो आपण जशी जशी रात्र पुढे चाललेली आहे, इकडे रन्स बनवणं इझी नाहीये. जो आहे ड्यू फॅक्टर जो आहे तो आता बघतोय वाढत चाललेला आहे. शबनम आपल्याला जरूर पाहायला मिळेल मैदानात. ऑन साइडला फटका टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करत चेंडू मिड विकेटला क्लिअर केलेला आहे. मनोजच्या बॅटमधून सिक्सर. तेरा चेंडू शिल्लक आहेत, 12 धावेची अजूनही गरज. षटका दिल, पुढील चेंडू घेऊन तयार. सेफ आउट झाले बॅटर. समोर ड्राईव्ह केलेला, डीप मध्ये बघतो आपण प्रोटेक्शन आहे. सिंगलला जावीत न मिळेल, सेकंडचा कॉल नसणारे एकच जाव मिळेल. आणि या मॅच मध्ये बघतो आपण आता इक्वेशन सोपं झालेले. 11 धावेची अजूनही गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12-11चं इक्वेशन आहे. कदाचित 11-12 देखील होऊ शकतो, बघूया. अकरा धावेची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग मागवती बॉलर क्रिश आलेत. क्रिश सिनेमा आता भरपूर चालला, हा क्रिश कसा चालेल बघूया. बॅकफुला जाऊन पंच केलेला फटका चांगला आहे. फिल्डर भरपूर दूर आहेत. रन्स देखील इकडनं चांगला मिळतील. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. मॅच खुली होत असताना सावकारानं
पीसीचे कॅप्टन आपण लगेचच रिपोर्ट करायचे प्लीज. सात धावेची अजूनही गरज. 11 चेंडू शिल्लक आहेत. एका जावीतनं मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 38 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 6 धावेची अजूनही गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. चमत्कारी बॉलिंग करावी लागेल. इकडनं जरूर होती संधी. हा झेल देखील महत्वपूर्ण होता. पकडला असता तर विकेट गेली असती. सायक रोटेट झाली नसती. नवीन बॅटर आला असता. एक संधी पुन्हा गमावलेली आहे कोकसे टीमनं. 5 धावेची अजूनही गरज आहे. यावेळेचा फटका जरूर खेळण्यात हवे. तिकडे डीप मध्ये आहेत फिल्डर. त्यांना बीट करून जाईल का? आणि गेला चेंडू बाउंड्री लाईनच्या वाऱ्याने सामना फिनिश झालेला. सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. टीम देवरुंग अभिनंदन. टीम देवरुंग संघ मॅन ऑफ द मॅच सामन्याचा आपण नंतर देऊ. टॉस महत्वाचा प्लीज. दोन्ही टीम कॅप्टन आपण अगोदर टॉस करिता आमच्या मुख्य टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे.